नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळ्यातील शासकीय गुलमोहर विश्रामगृहात सापडलेल्या 1,84,00,000 प्रकरणी धुळे न्यायालयाने दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर देखील गुन्हा दाखल झालेला नसून न्यायालयाचे आदेश देखील आता पोलीस प्रशासनाकडून पायदळी तुडवले जात असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. तसेच न्यायालयाच्या आदेशाचा भंग करा, आम्ही पाहून घेऊ, असे राज्याचे गृह खात्याकडून आश्वासित केल्याची माहिती एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्याने स्वतःचे नाव न सांगण्याच्या अटीवर आपल्याला दिली असल्याची धक्कादायक माहिती देखील अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. तसेच या प्रकरणात सर्वपक्षीय सहकुटुंब सहपरिवार सहभागी असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला असून विशेष म्हणजे या प्रकरणाबाबत बोलताना अनिल गोटे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला देखील घरचा आहेर दिला आहे. एकवीस 22 मेच्या रात्री गुलमोहर रेस्ट हाऊसमध्ये जे 1,84,84,200 रुपये सापडले आणि 3,000 फाईली सापडल्या. मी आज पहिल्यांदा बोलतोय. काय या फायली केवळ ब्लॅकमेल करण्यासाठी आलेल्या होत्या. प्रत्येक शाळेकडून 300 रुपये 3,000 रुपये सॉरी प्रत्येक आश्रमशाळेकडून 10,000 रुपये अशी शाळांकडून सुद्धा खंडणी गोळा मी लेख लिहिले आहेत. रेशन दुकान 10,000. काय कोणाला सोडलं नाही त्यांनी. असा चॉकआउट केला कार्यक्रम आणि एवढं सगळं होऊन त्यांचं टार्गेट होतं 15 कोटीचं. काय प्रत्येक आमदाराला 25-25 द्यायचे उपस्थितांना आणि बाकीचे हडप करायचे. मी कॅमेरासमोर बोलतो ते हिंमत आहे त्यांनी माझ्यावर अमृत करायचं जास्त काय आणि हे काम निवासी उपजिल्हाधिकारी शेलार यांच्या कार्यालयापासून त्यांच्या फोनवरून केलेलं आहे. मी न्यायालयामध्ये त्यावेळेला विचारलं पोलीस अधिकाऱ्यांना, तुम्ही शेलारच्या शिल्ल्यावर गोळा केले का? गरबवून गेले. तुम्ही RDCच्या ऑफिसच्या CCTV फुटेज गोळा केले का? विचारलं होतं ना. तर तो पोलीस अधिकारी केस चालू असताना पळून गेला. काय साहेबांना नमस्कार केला आणि पळून गेला. त्यानंतर न्यायालयाने दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश आणि सांगितलं दखलपात्र गुन्हा दाखल करून आमच्याकडे FIR जमा करा. विचार करा तुम्ही, माननीय न्यायालयाने दिलेले आदेश जर पोलिसच पाळत नसतील आणि अशा पोलिसांना सरकार पाठीशी राहत आहे तर आपल्या न्याय व्यवस्था नेमकं काय होणार? कुठल्याही पोलिसाची करायची
हिंमत नाही ते न्यायालयाच्या विरुद्ध वाढेल. जोपर्यंत त्याला कोणी असं उच्चपदस्थ अधिकारी सांगत नाही सरकारमधला की तू काही न्यायालयाची काळजी करू नका, आम्ही पाहून घेऊ, तोपर्यंत हे कुठलाही पोलीस अधिकारी असं धाडस करू शकत नाही. म्हातारी मेल्याचं खरं काल सोखावलेलं व्हायचे. आणि म्हणून मी आज आपल्या जे प्रसिद्धी पद्धती आहे की नेमकी सरकारची भूमिका काय आहे त्याबद्दल. सरकारला त्याचा तपास झाला पाहिजे की नाही काय. 72 आमदार त्या विधान परिषदेचे आणि 288 हे विधानसभेचे. आणि एकही आमदार याच्याबद्दल बोलणार नाही असं कारण हा सर्वपक्षीय सहकुटुंब सहपरिवार आपापसामधले मतभेद जातीभेद लक्षात न घेता पक्षभेद लक्षात न घेता करायचा कार्यक्रम आहे. मी तुम्हाला सांगितलं मागच्या वेळेला पंचायत राज कमिटीला मी सभासद असताना 5 लाख रुपये जे पकडून दिले त्यांनी मलाच काढून टाकलं. 21 लोकांपैकी एकाला काढून टाकलं, 20 लोकांची कमिटी चालू. म्हणून माझं म्हणणं असं आहे की देवेंद्र फडणवीस म्हणाले मी SRT स्थापन करेल, अध्यक्ष सभापतीवर चर्चा करेल. माझा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एवढा सल्ला आहे की जी आश्वासनं तुमच्याकडनं पेलत नाही कृपा करून ती तुम्ही बोलत जाऊ नका. महाराष्ट्राच्या मुलाची बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.